लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये महिलेच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी घेतली MIDC पोलीस स्टेशनमध्ये धाव। MIDC पोलीस स्टेशनमध्ये कुठलेही समाधान न झाल्याने झाले निराश। प्रमुख म्हणजे असे की बसपानी या विषयावर आंदोलनाची भूमिका केली आहे। अनेक आंबेडकरवादी संघटनांनी या गोष्टीचा निषेध करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। प्रमुख म्हणजे असे की अनेक कुटुंबियांचे जे नातेवाईक आहेत ते इथे आले होते, परंतु मृत्यूच्या प्रमाणात लता मंगेशकरच्या रुग्णालयामध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी इथे रोष व्यक्त केला आहे। मात्र पोलिसांनी कुठलेही सहकार्य न करता गुन्हा सुद्धा नोंद केल्याने आक्रोश वाढत आहे। बघूया पूर्ण रिपोर्ट। काय नाव आहे आपलं? नमस्कार। मी प्रशांत दिवे, बहुजन समाज पार्टी शहराध्यक्ष डोंगरी। जो लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रकरण घेऊन आलेला आहे शुभांगी लोणेश राऊत या महिलांच्या विषयी तिचा जीव गेलेला आहे उपचार सुरू असताना त्या हॉस्पिटलचे जे वैद्यकीय उपचारक आहेत त्यांच्यावरती या विषयावरती मी आपल्या बहुजन समाज पार्टीतर्फे या परिवाराच्या पाठीशी आणि माझ्या संपूर्ण बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आंबेडकर चळवळीचे सर्व जे संघटना आहेत हे सर्व आम्ही ह्या विषयाला घेऊन ह्या परिवाराच्या पाठीशी जे काही आमच्याकडून तीव्र आंदोलन करता येईल किंवा विरोध करता येईल आम्ही यांच्या पाठीशी राहू। नाही समाधान झालं नाही। आमच्या मुलीला न्यायच नाही देऊन राहिले। समाधान कशाचं? नाराज आहोत आम्ही आलो तसे नाराज आहोत। आम्हाला काही न्यायच नाही मिळून राहिला ना। PM रिपोर्ट कधीपर्यंत पाहायचे? यांनी पोलीस नोंद केला का या विषयात? नाही नोंद केला, फक्त आमचे नाव लिहिले, नंबर लिहिले, आश्वासन दिलं आहे। हो, कमिशनर साहेबांची काही मागणी राहील तुमची? हो, आम्हाला आमचा न्याय हवा आमच्या मुलीला। आम्ही नाही जर केलं त्यांनी तर आम्ही कोणती पुढे सामने कारवाई करू शकतो। काय मागणी राहील नेमकी? आमच्या मुलीला न्याय हवा। आमच्या हे आमची मुलगी आहे और दुसऱ्याची मुलगी आहे ना। आम्हाला त्या दवाखान्यावर FIR दर्ज केली पाहिजे। हे जे डॉक्टर आहेत त्यावर गुन्हा दाखल, तो संचालक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। न्याय पाहिजे आम्हाला। तर म्हणजे हे की त्यांनी निष्काळजीपणा केली होती। कोणी? हॉस्पिटल कुठलं हॉस्पिटल आहे? लता मंगेशकर हॉस्पिटलच्या टीमने निष्काळजीपणा केली। अच्छा, डिलिव्हरी झाली तेव्हापासून त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं। डायरेक्ट रात्री येऊन म्हणतात की तिचं युरिन नाही होत आहे म्हणून तिला ICU मध्ये नेलं। ICU मध्ये नेल्यावर पण डॉक्टरांनी काही लक्ष दिलं नाही। सकाळी 9 वाजता डॉक्टर आली, काही वेळानंतर म्हणते की तिचे प्लेटलेट वाढत आहे आणि त्याच्या 1-2 तासानंतर म्हणते की तिची डेथ झाली। बरं केले बाकीचे अजून 4-5 केसेस तिथे घडलेले आहेत। जे आमच्या सोबत घडलं ते समोर जाऊन दुसऱ्या कुणाच्या मुलीसोबत हे असं प्रकरण नाही घडावं, कारण की एका दिवसाच्या मुलाला सोडून आई जाणे हे किती मोठी गोष्ट आहे। हे सगळ्यांना व्हायला पाहिजे। ज्या दिवशी तिचं डेथ झाली त्या दिवशी पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो, पण तेव्हा पण ते आमची FIR घ्यायला नाकार होतं। तेव्हा पण वरून डॉक्टर पण म्हणत होते हॉस्पिटलवाले की तुम्ही बॉडी घेऊन जा। बरं, कशाला PM वगैरे करता, अशी बॉडी घेऊन जा। आणि आताही त्यांनी काही कारवाई नाही केली? नाही, काहीच कारवाई केली नाही। माझी पत्नी आहे। तुमची पत्नी आहे? पत्नी हे ऍडमिट कधी होती? 16 तारखेला। कुठे होती? लता मंगेशकर हॉस्पिटल। बरं, तिथे ऍडमिट असताना मग उपचार बरोबर केला नाही का? तिची जे म्हणजे तिथं उपचार बरोबर करत नाही। अच्छा, तिची जी टीम आहे त्यांचं बरोबर लक्ष नाही। बरं, आणि इथे पोलीस स्टेशनने काय केलं? मग यावर गुन्हा नोंद केला नाही केलं। काय म्हणणं होतं त्यांचं म्हणणं होतं की ते आम्ही PM रिपोर्ट आल्याशिवाय पुढे काहीच कारवाई करू। समोरचे पाऊल म्हणजे आंदोलन, काही आंदोलन करू पोलीस स्टेशन समोर किंवा उपोषण पण करू शकतो। उपोषण करू। पैची मागणी राहील? आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी अगर यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा करतो आणि DCP SCP कडे आम्ही जाऊन आम्ही न्याय हक्कासाठी लढू। आणि या गोष्टीला फक्त एकच केस नाही, अशा 13 केस झालेल्या आहेत। तर यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही धरणे आणि आंदोलन करण्यास सर्व बहुजन समाज पार्टीचे सर्व कार्यकर्ता आम्ही इथे धरणा देऊ। अगर त्या गोष्टीला न्याय मिळाला नाही तर पोलीस प्रशासन त्यांना जबाबदार राहील।